सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवेजींनी छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासंदर्भामधला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। खरं तर ही नळपाणी योजना 2009ला सुरू झाली। 2009ला नाही 2009ला या पहिली प्रकल्पाला मंजुरी मिळाली। त्यावेळी त्याची एस्टिमेटेड कॉस्ट होती 359.67 कोटी आणि या संदर्भामध्ये ही नळपाणी योजना अशीच 4 वर्ष प्रलंबित होती आणि योगायोगानं त्यावेळी आपण देखील राज्यमंत्री होता, मी देखील नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो। त्यावेळी ही नळपाणी योजना अंबादास दानवे साहेब 900 कोटी रुपयाची पहिल्यांदा झाली, परत 4 वर्षानंतर असं करत करत ती 1680 कोटीची झाली आणि आता पुन्हा प्रकल्प सुधारित केल्यानंतर ती 2740.75 कोटीची झालेली। याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले की प्रकल्प किती पूर्ण झालेला आहे, तो 83.5% प्रकल्प हा पूर्ण झाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सन्मान्य सदस्यांनी जी सांगितली की याच्यावर पूर्ण नजर सन्माननीय कोर्ट ठेवून आहे। न्यायालयानं असा निर्णय घेतला, एक समिती गठीत केलेली आणि दर 15 दिवसानं छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याच्या या संपूर्ण नळपाणी योजनेचा आढावा स्वतः न्यायालय घेते, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितले की जलशुद्धीकरण केंद्राचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। काही ठिकाणी जी कामं झालीत ती योग्य तऱ्हेनं झालेली नाहीत, मटेरियल योग्य तऱ्हेचं वापरलेलं नाही। जे कॉक एका कंपनीचे लावायला सांगितले होते, कॉक दुसऱ्या कंपनीचे लावलेले आहेत। तर मी माननीय सदस्यांना आणि छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्याच नागरिकांना आश्वस्त करतो की आजच SCS नगरविकास यांची एक सदस्य समिती याबाबत आपण नेमू। त्या बाबतीमध्ये काय नक्की चाललेलं आहे ते महिन्याभरामध्ये रिव्ह्यू घेतील आणि जसं सन्माननीय न्यायालय 15 दिवसानं रिव्ह्यू घेते तसं SCS देखील या नळपाणी योजनेचा 15 दिवसानं एकदा रिव्ह्यू घेतील, मग तो ऑनलाईन रिव्ह्यू घेतील, व्हिजिट देऊन घेतील आणि या सगळ्यामध्ये सन्माननीय अतुल सावे साहेब असतील, आमचे पालकमंत्री महोदय असतील, आमचे भुमरे साहेब असतील, जसे हे जिल्हा बँकेमध्ये एकत्र आले तसेच सगळे तुम्ही एकत्र येऊन अंबादास दानवे साहेब या नळपाणी योजनेसाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न जर केले तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं। परंतु दानवे साहेबांच्या कुठच्याही गोष्टीला मी नाकारत नाही। अशा पद्धतीनं जर कामकाज झालं असेल तर त्याची नक्की SCS चौकशी करतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील।